वडापाव म्हटलं तर कोणाला आवडत नाही आणि त्यातही तो असेल जर मुंबईचा फेमस वडापाव तर मग गोष्टच वेगळी. चला मग आपण घरी करूया. त्यासाठी मी येथे अर्धा किलो बटाटे उकडून घेतले. आपण ते मॅश करून घेऊ. त्यानंतर हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि तळण्यासाठी काही मिरच्या घेतल्या. त्यानंतर आपण फोडणी तयार करू. त्यासाठी कढईमध्ये तेल, त्यानंतर मोहरी, जिरे आणि लसूण मिरची पेस्ट, त्यातच कढीपत्ता टाकून एकदम खमंग अशी फोडणी तयार करू. त्यामध्ये मी गरम मसाला, हळद आणि मीठ टाकून ते आपण उकडलेल्या बटाट्यावरती मिक्स करू. आणि बघा तुम्ही किती छानपैकी कलर आलेला आहे. आणि आता ह्याच मिश्रणाचे आपण आपल्याला हवे तसे पण शक्यतो चप्पट असे गोळे तयार करून घेऊ. एवढ्या बटाट्यामध्ये जवळपास 20 बटाटे वडे तर नक्की तयार होतील. आता आपण बटाटे वड्याच्या वरच्या मिश्रणासाठी बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये ओवा, सोडा आणि मीठ टाकून थोडंसं चिमूटभर हळद टाकू आणि एकदम घट्ट असं मिश्रण तयार करू. तुम्ही बघू शकता इथे किती घट्ट असं घेतलेलं आहे. त्यानंतर आपण कढईमध्ये तेल घेऊ आणि आता हे बटाटे वडे मस्तपैकी बेसन पिठात बुडवून अगदी गरम तेलामध्ये तळून घेऊ. गॅस मी येथे मोठाच ठेवलेला आहे आणि एकसारखी आपण पलटत राहून वडे मी येथे तळून घेतलेले आहे. आता हे सर्व वडे मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि पुन्हा थंड झाल्यावरती पुन्हा एकदा डीप फ्राय करून घेतले. म्हणजे आणखीनच कडक असे वडे आपले तयार होतात. आता नुसता वडापाव करून कुठं चालणार, म्हणून मी ते पाववडा पण करायला घेतला. तर पावामध्ये बटाट्याची चटणी भरून ते बेसन पिठात बुडवून ते सुद्धा तेलामध्ये तळून घेतले आणि व्यवस्थितपणे दोन्ही बाजूनी तळले. त्याचसोबत हिरव्या मिरच्यासुद्धा तळल्या आणि तयार आहे आपला गरमागरम असा झक्कास वडापाव. तो तुम्ही केचप बरोबर हिरवी मिरचीसोबत सर्व करू शकता.